नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सारिकाज क्रिएशन्समध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे ढाबा स्टाईल दम आलूची रेसिपी। दम आलू ॲक्च्युली असतात, एक असते काश्मीरी दम आलू आणि पंजाबी दम आलू। मी आज शेअर करत आहे ती आहे पंजाबी दम आलू रेसिपी। ते घेतले ते छोटेसे दम आलूसाठी छोटेसे बटाटे। सो आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल दम आलू। सो हे एक शिटी करून मी उकडून घेतलेले आहे। आता आपण ह्याला काटा चम्मचच्या मदतीने असं ट्रिक करून घेणार आहोत। सगळ्या बटाट्यांना असं करून घ्यायचं आहे। काही थोडे मोठे बटाटे भेटले मला, ह्याच्यापेक्षाही बारीक बटाटे एवढ्या साईजचे तुम्ही घेऊ शकता। ही स्टेप मी जी करत आहे ती ऑप्शनल आहे। हे बटाटे जे आहेत ना त्यांना मी आता मीठ लावून घेत आहे, हलकंसं कमी, कारण नंतर दम आलू बनवताना सुद्धा मीठ आपल्याला ॲड करायचं। तर थोडंसं मीठ ॲड केलं आहे, थोडीशी मिरची पावडर ऑप्शनल आहे। मी आता थोडेसे हे फ्राय करून घेणार आहे, थोडासा कलर चेंज होईपर्यंत। तुम्हाला वाटल्यास तुम्ही करू शकता, गरज नाही आहे डायरेक्टली असेही बटाटे उकडलेले डायरेक्ट तुम्ही भाजीत ॲड करू शकता। तर ते छान मिक्स करून घेऊया आणि आता हे मी तेलात थोडेसे फ्राय करून घेणार आहे। तेल छान गरम झालं आहे। आता हे बटाटे जे आहेत ते हळूहळू आपण एक एक त्याच्यात सोडून घेणार आहोत। जस्ट कलर चेंज होईपर्यंत ह्यांना फ्राय करून घ्यायचं। ऑप्शनल आहे, नाही केला तरी चालेल। सो आपले बटाटे फ्राय करून झालेत, आता काढून घेऊयात। तेल तापलं आहे, ॲड करणार आहे 1 चमचा जिरे, त्याच्यानंतर ॲड करणार आहे हा अख्खा गरम मसाला। तेजपत्ता घेतला आहे, 1 मोठी वेलची, 4 काळी मिरी, 1 मोठी वेलची आणि 4 छोट्या वेलच्या आणि 1 दालचिनीचा तुकडा। हा सगळा गरम मसाला टाकणार आहे। तुमच्याकडे पावडर केलेला असेल तर तोही तुम्ही टाकू शकता। सो आता हे टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ॲड करणार आहे हिंग, आणि इथे मी बारीक कांदा चॉप केलेला आहे तो ॲड करूयात आपण। एकदम टेस्टी अशी ही भाजी तयार होते, ढाबा स्टाईल दम आलू। आता ॲक्च्युली हिवाळ्यात ह्या छोट्या बटाट्यांचा सीझन असतो, कवळे बटाटे असतात ते छोटे लहान। सो नक्की ट्राय करून बघा, तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा रोटीसोबत खाऊ शकता। तो छान हा कांदा आता आपल्याला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। कांदा परततोय तोपर्यंत दही आपल्याला हे मी असं फेटून घेतलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात ॲड करणार आहे थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडी धना पावडर। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान। केलेले हळद, लाल तिखट आणि धना पावडर मिक्स करून घेऊया। हे नंतर आपल्याला ॲड करायचं आहे। कांदा छान परतून झाला आहे। आता मी ॲड करणार आहे हा शाही पनीर मसाला आहे माझ्याकडे, तो तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही सिंपल लाल तिखट आणि किचन किंग मसाला असेल तर तो ॲड करू शकता। सो मी ॲड करणार आहे शाही पनीर मसाला, आलं लसूणची पेस्ट आणि छान हे मिक्स करून घेणार आहे। तेल सुटेपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। सो मसाला आणि कांदा छान फ्राय झाला, एकजीव झाला आहे। ॲड करणार आहे ही 2 टोमॅटोची प्युरी, ह्याच्यात 1 मिरची आणि छोटासा अर्धा इंच आल्याचा तुकडा मी वाटून घेतला आहे। सो तेही आपण छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो प्युरी छान परतून झालेली आहे बघा। आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे हे दही, दही छान मिक्स करून घ्यायचं।
आता या मसाल्यामध्ये मी ऍड करणार आहे काजू आणि मगज बी जे असतात त्याची पावडर. त्याच्यामुळे काय होतं ना फ्रेंड्स, भाजीला छान असा क्रीमी टेक्स्चर आणि रिचनेस येतो. छान लागते ही भाजी त्याच्यामुळे. सो तुम्ही ही पावडर बनवून टाकण्याऐवजी जेव्हा तुम्ही टोमॅटोची प्युरी बनवता ना, त्याच्यामध्ये सुद्धा हे काजू आणि मगज बी ऍड करून तुम्ही पेस्ट बनवू शकता. सो आता थोडंसं पाणी ऍड करणार आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, ग्रेव्ही खाली लागणार नाही कढईला. ही आपली ग्रेव्ही छान अशी तयार झाली आहे. ही बघा, छान तेल सुटलंय तिला. आता ह्याच्यात ॲड करणार आहे मी कसुरी मेथी. हे कसुरी मेथी छान अशी चोळून घ्यायची आणि मग ही अशी ॲड करायची. थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आता हे जे आपले फ्राय केलेले बटाटे जे आहेत याच्यात टाकून द्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ही अशीच ठेवू शकता किंवा तुम्हाला थोडीशी पातळ करायची ग्रेव्ही तर तुम्ही थोडं ह्याच्यात पाणी ॲड करू शकता. मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये, किंचितसं. छान मिक्स करून घेऊयात. तुमच्याकडे जर क्रीम असेल ना तर भाजी झाल्यानंतर वरून तुम्ही क्रीम ॲड करू शकता, फ्रेश क्रीम. सतत 5 ते 10 मिनटासाठी आपण हे झाकण ठेवून वाफायला देणार आहोत. स्वतः चेक करूया आपली भाजी तयार झाली की नाही. ढाबा स्टाईल दम आलू. हे बघा किती सुंदर अशी आपली ही ढाबा स्टाईल दम आलू रेडी झाली आहे. फ्रेंड्स, आता ही मी सर्व करून घेणार आहे. ही बघा छान अशी ही गरमागरम आपली ढाबा स्टाईल दम आलू तयार झाली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही ना फ्रेंड्स ही भाजी रोटीसोबत, चपातीसोबत, इवन भाकरीसोबतसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही जिरा राईस हे सुद्धा बनवू शकता. त्याच्यासोबत ही भाजी एन्जॉय करू शकता. सो कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा. तर वरून छान अशी ही कोथिंबीर भुरभुरणार आहे मी. छान असं गार्निश करून घेते. सो फ्रेंड्स, ही रेडी झाली आपली छान अशी ही दम आलूची ढाबा स्टाईल दम आलूची रेसिपी. कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.